नमस्कार. आज दोन्ही श्लोक फार छान आणि सोपे आहेत. प्रापंचिक माणसासाठी आहेत. श्लोकाची सुरुवातच आहे, नको दैन्यवाणे जिणे भक्ती होणे. ज्या देहाला भक्तीचा थोडाही आधार नाही त्याला दैन्यवाणं जीवन म्हटलं आहे. अतिमूर्ख त्या सर्वदा दुःख दोणे. आणि समर्थ तर थोडेसे कडक शिक्षक आहेत, त्यामुळे लगेचच आपल्याला भक्ती नसणाऱ्या संसारी माणसाला त्याचं दैन्यवाणं जीवन असणार आणि लगेच त्याला मूर्ख पण म्हणून टाकलं. आणि त्याचं दुःख कसं तर दुप्पट झालं. धरी रे मना आदरे प्रीतीला. मी पण लगेच उपाय सांगून टाकला की असं झालं असलं तरी हा मूर्खपणा दूर करणं शक्य आहे. भक्ती उणं असणारं, भक्ती नसणारं जे जीवन आहे ते दुःख देणारं आहे. ते दुःख आपल्याला कोणालाच नको असतं. मग काय कर, धरी रे मना प्रीती रामी. रामावर प्रेम कर, रामाची भक्ती कर. आणि हेमधामी विरामी वासना नको. हा हेमधामी शब्द फार गोड आहे बरं का. आपल्याला सगळ्यांना हेमधामी छान घर हवं असतं. धाम म्हणजे घर, हेम म्हणजे सुवर्णाचं. आता सुवर्णाचं घर आपलं नसतं, पण घरात सगळ्या सुखसोयी आपल्या हव्यात असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. आणि इथे समर्थ म्हणतात ती वासना नको ठेवू. हेमधामी विरामी. हेमधामी विरामी म्हणजे अशा सुखाच्या सगळ्या ऐश्वर्यामध्ये मी लोळत राहील, तिथे मला आराम मिळेल असली कामना नको करू. त्यांनी काही होणार नाही. उलट रामावर प्रेम धरलंच तर होईल. किती छान सोपं आणि प्रश्न पण सांगितला आणि उत्तर पण सांगितलं. आपल्या लहानपणी एक मिडास राजाची गोष्ट होती. त्या मिडास राजाच्या गोष्टीची आठवण होते की भगवंत प्रसन्न झाला आणि त्यांनी मिडास राजाने म्हटलं मी हात लावेन ते सोन्याचं झालं पाहिजे. आणि काय हात लावेन ते सोन्याचं. उठला देव म्हणाला ठीक आहे, तू ज्याला हात लावशील ते सोन्याचं होऊन जाईल. आणि अगदी आपल्या पलंगावर उठला, पलंग सोन्याचा. जिन्यावरून खाली आला, जिना सोन्याचा. खायला नाश्त्याला बसला, ब्रेकफास्टला बसला, चमच्याला हात लावला सोन्याचा, ब्रेडला हात लावला तेही सोन्याचं. आणि मग पुढली गोष्ट आपल्याला माहिती आहे की मुलीला हात लावायला गेला, मुलगी पण सोन्याची. तेव्हा हेमधामी विरामी कामन वासना नको म्हटल्याबरोबर मिडास राजाच्या गोष्टीची आठवण होते की कुठली अति गोष्ट नाही. आपण ना ह्याच्या आधीचा श्लोक जो पाहिला त्याच्यामध्ये अति शब्दाचा अर्थ पाहिला आहे. अतिमूढ, अति काम, अति लोभ, अतिविषयी हे आपलं पाहून झालेलंच आहे. आणि त्यालाच जोडून हा 65वा श्लोक आहे, त्याचा आज आपल्याला विचार करायचा आहे. प्रेमाने रामाची साथ धरावी, मना आदरे प्रीती रामी धरावी. मोठ्या आदराने रामावरती प्रेम करावं असं खरं म्हणजे भगवंत आपल्याला सांगतो आहे. आता आधीच्या श्लोकातच मुळे जो अतिविषयी आहे त्याचं जीवन दैन्यवाणच होतं. श्लोकच आहे अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा. नेहमीच जो अतिविषयी झालेला आहे, ज्याचं जीवन इतकं विषयांमध्ये रमणार आहे. खरं तर असं वारंवार सांगितलं की ते जर किळसवाणं, अतिविषयी म्हणजे किळसवाणं जीवन आहे की संपतच नाहीत विषय. अशा माणसाला कोणा भक्ती नाही, निष्ठा नाही, काही चांगलं करणं नाही, असं जीवन दैन्यवाणं आहे असं आधीच्या श्लोकात पण सांगितलं आहे. तेच आता सांगताय. खरं तर हे असं जीवन म्हणजे पशुवत. असे जे मोहाचे जे माणसाच्या जीवनात क्षण येतात आणि थांबता येत नाही आणि त्या मोहाला माणसं बळी पडतात, मी असं नाही म्हणूया आपण. अशा माणसांचं जीवन हे दैन्यवाण असतं. कळत असतं भोवताली अशा प्रकारचं वागणं असणाऱ्या लोकांचं जीवन किती दुःखी आहे हे कळत असतं, तरीही ते वागतात. हे पशुसारखं जीवन आहे, दैन्यवाणं जीवन आहे. म्हणून पापपुण्याचा विचार करावा. चांगलं वाईट काय ते काय पुण्यकर्म ते ईश्वर स्मरण. समर्थ आपल्याला पुण्यकर्म ते ईश्वर. सगळ्यात पुण्याचं कर्म काय, देवाचं नाव घेणं. आणि पापकर्म ते विस्मरण. सोपी व्याख्या केली. भगवंताचं विस्मरण म्हणजे पाप आणि भगवंताचं स्मरण म्हणजे पुण्य. आणि पाप पुण्याचा विचार करावा म्हणजे दैन्यवाणं जीवन येत नाही. किती छान सोपं करून सांगितलं आहे. आपल्या कर्माचं फळ देणारा जर ईश्वर आहे तर आपण त्याला मानायला काय हरकत आहे. त्याच्याच सगळं हातात आहे असं आपण म्हणतो आहे, तर त्याला विसरून कसं बरं चालेल. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी. दासबोधातली ओवी आहे. समर्थ सांगतायत जो अन्न देतो उदरासी, जिथे आपण काम करतो ना, 1 तारखेला पगार आपला जमा होता ना, त्याचं ऐकावं लागतं. मी जेणे घातले जन्मासी त्याचे कैसे विसरावे. मग जर का 1 तारखेला पगार देणार याचं आपण महिनाभर ऐकतो
तो सांगेल ते पटो न पटो काम करतो. तर ज्यांनी जन्माला आपल्याला घातला आहे त्या ईश्वराचं नको का ऐकायला? किती साधी गोष्ट आहे. त्यामुळे समर्थ सांगतात की त्या ईश्वराची आज्ञा पाळावी, त्या ईश्वराचं ऐकावं. आपल्यावर अनंत उपकार आहेत. छान नरदेह आपल्याला दिला आहे. खरं तर खरोखरच विचार करायला लागलं की मातेच्या उदरात असतानाच म्हणजे जन्म होतानाच भगवंतांनी दुधाची व्यवस्था केली की नाही हो? म्हणजे किती उपकार आहेत आपल्यावर. ती काही योजना दुसऱ्या कोणाला करावं लागत नाही. अमुक एक इंजेक्शन घेतलं तर नाही, ती योजना भगवंतांनी केलेलीच असते. योग्य वेळेला पाऊस पडणं, योग्य वेळेला शरीरामध्ये आपल्या अग्नी तयार होणं, योग्य वेळेला आपल्याला भूक लागणं, योग्य खाल्लेल्या अन्नाचं पचन होणं, आपल्याला झोप आणणं, आपल्याला उठवणं, सगळं तो करतोय. ईश्वरी योजना तो ह्या सगळ्या गोष्टी. इतकंच कशाला, आपल्याला आनंदाची, समाधानाची, सुखाची जाणीव आहे ना, ती सुद्धा ईश्वरावरच अवलंबून आहे. आणि मग त्याला का बरं विसरावं? तो जो हे सगळं आपल्याला दिसतो. जिस यार ने न दी उसको स्मरो बार बार. एखाद्या दागिना दिला तर त्याचं स्मरण, यांनी मला दिलं, यांनी मला दिलं. पण ज्यांनी नाक दिलाय त्याची नको का आठवण ठेवायला? नाक आहे म्हणून नथ घालणार आहेस, नाही तर कुठलं घालणार आहेस? तसं आहे. त्या ईश्वराबद्दलचं प्रेम, ईश्वराबद्दलची भक्ती आपल्याला असली पाहिजे. त्याचं स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून पशुवत जीवन म्हटलं आहे. कारण हे जे काही सगळं आहे ना, ईश्वर स्मरण न करता बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं, हे सगळं पशु पण करतो. आहार, शय्या, भय, मैथुनांचे आपण नेहमीच वर्णन करतो. माणसाच्या नरदेहात पण याच सगळ्या गोष्टी आहेत. ती पशुला पण याच सगळ्या गोष्टी लागतात. पण माणसाला या पशूंच्या शिवाय भगवंताने एक विशेष ज्ञान दिलेलं आहे ना. त्याला बरं वाईट समजण्याचं ज्ञान दिलं आहे. काय योग्य काय अयोग्य ते त्याला ठरवता येतं. ती माणसाला बुद्धी नावाची गोष्ट दिली आहे. त्याचा उपयोग त्याला करता आला पाहिजे. तो केला नाही तर मग हे पशुवत झालं. म्हणून ते आपल्याला परत परत सांगतात की आपण ईश्वराचं स्मरण करावं. तरीच जन्मा यावे, दास विठ्ठलाचे व्हावे. नरदेह मिळाला आहे ना, भगवंताचं स्मरण करावं. पुढे तर म्हणतात, नाही तर काय थोडी श्वान शुकरे बापुडी. नाही स्मरण केलं देवाचं तर श्वान डुकरं काय कमी आहेत का? जीवजंतू काय कमी आहेत का? मग त्याच्याच लाईनीत तुम्ही बसाल. तुम्ही काहीतरी वेगळे आहात तर तुम्ही ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. अतिमूर्ख त्या सर्वथा दैन्य दुणे. दुसरी ओळ, नको दैन्य वाणे जिणे भक्ती उणे. पण लगेच दुसऱ्या ओळीमध्ये नको अतिमूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे. जर का हा असा मूर्खपणा झाला ना तर त्याला दुहेरी दुःख भोगावं लागतं. दुहेरी दुःख कुठलं? एक तर या विषय वासनांमुळे दैन्य दुःख आहेच, आणि दुसरं भक्तीचा अभाव. म्हणजे खरं सुख नाही, खऱ्या सुखाची हानीच होते भक्तिभाव नसल्यामुळे. त्यामुळे त्याला दुहेरी दुणं म्हटलं आहे, दुप्पट दुःख होतं म्हटलं आहे. खरी गोष्ट आहे. खरं आपल्या सुखाचं कारण काय आहे तर छान शांती, समाधान प्राप्त होणं. पण जिथे कामना आहे, जिथे वासना आहे, तिथे चित्ताला शांती मिळतच नाही. आता कितीतरी ठिकाणाहून श्लोकातून आपण ही गोष्ट पाहिली आहे. त्यामुळे विषयविरहित असं जर असेल, म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे जर आपण विचार केला तर त्या भक्तीचा, सुखाचा, आनंदाचा, शांतीचा अनुभव आपल्याला मिळेल. समर्थ सांगतात, बा मना जरा ऐशाराम सोड. काय कर, तुला हे विषय वासनात अडकू नको, दैन्यवाडी जीवन तुला नको आहे. उत्कट असा अंतःकरणात भाव रामाबद्दलचा आण. उत्कट प्रेम त्या रामावर कर. धरी रे मना आदरे प्रीती रामी. हे दैन्यवाडं दुःख जीणं सोडून दे. त्यांनी दुप्पट तुला त्रास होतो आहे, दुणं होत आहे तुझं दुःख. त्याच्याऐवजी तिसरी ओळ सांगताय, धरी रे मना आदरे प्रीतिरामी. अत्यंत आदराने, प्रेमाने भगवंताची कास धर. तो सगळ्या सुखाचं स्थान आहे. तो तुला सुखप्राप्ती देईल. खरं आहे, आपण देशाचा, कालाचा, वस्तूचा कुठेही विचार करा, तिथं मिळणारं जे सुख आहे ते काही आपल्याला खरं सुख नाही. काही मर्यादित स्वरूपामध्ये, काही काळापुरतं असं आपण त्या सुखाचा विचार घेऊ, पण कायम स्वरूपी शांतीचा, समाधानाचा अनुभव आपल्याला येत नाही. पण आपण ना हे सगळं समजूनच घेत नाही. खरं सुख कशात आहे याचा विचारच आपण करत नाही. सत्तेमध्ये सुख आहे का? संपत्तीमध्ये सुख आहे का? संततीमध्ये सुख आहे का? आणि मग लक्षात येतं, नाही, या कुठल्याच गोष्टीमध्ये सुख नाही. यांना आपण समजतो की या ठिकाणून आपल्याला सुख मिळेल. ऐश्वर्याच्या गोष्टी आहेत, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, मुलं बाळं सगळं मान्य आहे. परंतु त्या सगळ्यामध्ये सुख आहे का?
तर श्रीमंतीनं सुख समाधान प्राप्त होत नाही. नाही तर प्रश्नच नव्हता ना, श्रीमंत माणसं सुखीच झाली असती सगळी, पण तसं घडत नाही. आरोग्य, प्रसन्नता यांचा लाभ श्रीमंतीमध्ये क्वचितच होता. आपण तर आता अनुभवाने सगळीकडे पाहतोच की सगळं ऐश्वर्य असतं, परंतु गोड खाता येत नाही, शुगर आहे, कुठे जाता येत नाही, ब्लड प्रेशरचा त्रास आहे, सारखं काही ना काहीतरी शारीरिक अडचणी आपल्या असतात. श्रीमंती माणसांना जास्तच असतात, म्हणून ते आपल्याला सांगतात की त्या श्रीमंतीमध्ये सुख नाही आहे बरं, पुढे येणार आहे, नको वासना हे धामी विरामी. पण त्याच्या आधीच ते सांगितलं की रामावर प्रेम करावं. कामना ठेवायचीच असली तर ईश्वराची कामना ठेवावी, ईश्वराचं गोड चरित्र वाचावं, सांगावं, ऐकावं, त्याचं रूप स्मरावं, त्याचं नाम घ्यावं, याच्यातून सुख मिळेल, याच्यातून आनंद मिळेल, याची कामना करावी. करायची तसली कामना तर ईश्वराची कामना करावी. संतांचा विचार केला ना तर असं वाटतं की त्यांच्या सारखं, म्हणजे आता तुकारामांचा विचार केला तर तुकारामांचा संसार तुमच्या आमच्या तुलनेमध्ये दरिद्रीच होता, पण तरीसुद्धा ते म्हणतात काय, अवघाची संसार सुखाचं करील. आता काय म्हणायचं, इतक्या दरिद्र्य सगळं आहे. म्हणजे एकीकडे असं वाटतं की ते त्या अशा सगळ्या संसाराकडे सुद्धा विनोदबुद्धीनेच पाहतात की असं सगळं दारिद्र्य जरी असलं तरी अवघाची संसार सुखाचा करीनं असं म्हणतात. आणि पुन्हा आपल्यापुरतं नाही, आनंद भरीनं तिन्ही लोक, सगळ्या लोकांना आनंद मिळेल असं करतात. किती आत्मविश्वास आहे ना या बोलण्यामध्ये. तसा विचार केला तर त्यांच्यासारखा संसार एक क्षणभर असा विचार केला आपल्याला वाट्याला आला असता तर आपण काय असं आनंदभरीनं तिन्ही लोक त्या दुःखात पिचून गेलो असतो, एखाद्याने आत्महत्याच केली असती. पण हे म्हणतात आनंदभरीनं तिन्ही लोक. हा आत्मविश्वास संतांच्या ठिकाणी असतो, कारण धरी रे मना आदरे प्रीती राहावी. ईश्वरावर ज्याची निष्ठा आहे त्याला या प्रारब्धाने आणलेल्या या दुःखाचा काहीच वाटत नाही. हे जे काही दारिद्र्य आहे ते त्यांच्या दृष्टीने लौकिक दारिद्र्य आहे, त्यांचा आनंद, त्यांचा समाधान काही वेगळाच आहे. या दारिद्र्याचा आणि त्यांच्या आनंदाचा, समाधानाचा काही संबंध नाही. त्यांच्या संतांच्या ठिकाणी अशीच इतकी प्रसन्नता असते की या लौकिक अर्थाने येणाऱ्या दुःखांकडे ते त्या दृष्टीने पाहतच नाही. ऐहिकाच्या नादी लागायचंच नाही. म्हणजे आपल्यासारख्यांना इतक्या सगळ्या ऐहिकाच्या, लौकिकाच्या आणि संपन्नतेच्या मागे लागून समजावर पण सुख मिळत नाही, आणि यांचं काहीच नाही आहे, आणि ते मात्र अगदी आनंदेभरीनं तिन्ही लोक असं म्हणतात. आता तसं पाहायला गेलं तर समर्थांनी आपल्याला दुसऱ्या ओळीतच आपला मूर्खपणाच दाखवला आहे की असं एवढा छान नरधर मिळून सुद्धा आपण दैन्यवानं जीणं जगतो आहे. त्यामुळे हा आपला मूर्खपणाच आहे की सगळ्या गोष्टी असून आपल्याला सुखसमाधान नाही, आणि संतांकडे यातलं काहीच नाही पण ते अगदी आनंदी आहेत. याला काय म्हणावं? याचा अर्थ असा आहे की ज्याच्या अंतःकरणात ईश्वराबद्दलची निष्ठा आहे, श्रद्धा आहे, कुठल्या ना कुठल्या प्रकारची, म्हणजे आपण थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करू की मी आता ईश्वराबद्दल, रामाबद्दलची निष्ठा वगैरे असं सारखं म्हणते, पण कुठल्यातरी याच्यावरती आपली निष्ठा, कुठल्या तरी कामावरती आपली निष्ठा, तर माणूस आनंदी, सुखी, समाधानी असतो बरं का. त्याला कशाचं भय वाटत नाही. म्हणजे आपण आपल्या इतिहासाकडे वळून पाहिलं तर हजारो क्रांतिकारक अगदी सहज भोल्यावर चढावे तसे हसत फासावर चढलेली उदाहरणं आहेत. आता हे कुठून बळ आलं, हे कुठून सामर्थ्य आलं? कारण आपल्या देशावरती त्यांची निष्ठा होती म्हणून. हजारोनी पाठीवर फटके घेतलेले आहेत. कुठून आला एवढं बळ? देशावर निष्ठा होती म्हणून. वंदे मातरमचा घोष आनंदाने केलेला आहे. त्यावेळेला ती जी निष्ठा आहे, देशाबद्दलची निष्ठा आहे, ती होती. त्यामुळे हे सगळं करण्यामध्ये त्याला काही दुःख नव्हतं, उलट ते करण्यामध्ये त्याला आनंद होता. मुलाचं लग्न बाजूला सारून तानाजी सिंहगडाकडे गेला ना, त्याचा आपण मोठ्याने करतो. आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे असं म्हटलं. त्या तानाजीला ही निष्ठा होती देशावरची म्हणून त्यांनी केलं. तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला, असं यमाला निरोप पाठवलाय बाजीप्रभू देशपांड्याने की वरती सुखरूप महाराज पोचलेले कळलं, तोफ वाजली तोपर्यंत हा बाजी प्राण नाही सोडणार. काय निष्ठा आहे! त्यामुळे अशी देवावर, देशावर, धर्मावर निष्ठा असेल ना तर माणूस समाधान प्राप्त करू शकतो असं म्हणतात. या देशभक्तीतून, देवभक्तीतून, किंवा आपण असं म्हणूया त्या कर्तव्यनिष्ठेतून ते एक आनंदाचा
समाधानाचा अनुभव घेतात. हां, आपत्ती येतात, संकटं येतात. प्रापंचिक माणसाचं उदाहरण घेतलं असलं तरीसुद्धा देशभक्तांवर या सगळ्या आपत्तीच आल्या की हो. पण या सगळ्या आपत्ती, ह्या सगळी संकटं आहेत, त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य या निष्ठेतून त्यांना मिळतं. माणसाच्या म्हणजे प्रार्थनामध्ये असलेल्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो की ते दैवाधीनच आहे, ते होणारच आहे. ते काही सुखाच्या दुःखाच्या ज्या गोष्टी आपल्या दैवाधीन आहेत त्या होणारच आहेत. त्याचं आपल्या कर्तृत्वावर त्याचा काही परिणाम होण्याचं कारण नाही. हे सगळं दैवाधीन असतं. वरदानंद भारतीने याच्यासाठी एक त्या काळातलं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात पतिव्रता स्त्री असते ना, ती दारिद्र्यात पण समाधानी असते, कारण तिची पतीवर निष्ठा असते. दारिद्र्य असू दे पण ती समाधानी असते. अर्धी भाकरी मिळाली तर ती सगळ्या घराला तुकड्यावरच आपलं पाणी पिऊन भागवेल, पण त्या दारिद्र्यातसुद्धा ती समाधानी राहील. पण त्याच्या उलट एखादी विलासिनी स्त्री असेल ना, जिची निष्ठा नाही आहे पतीवर, तिला सगळं जरी ऐश्वर्य मिळालं तरी ती व्यभिचार करायला प्रवृत्त होते. हा मोठा की जिथे निष्ठा आहे, त्या निष्ठेमुळे सामर्थ्य येतं. देवावर निष्ठा असली ते सामर्थ्य मिळेल. संतांची देवावर निष्ठा होती, देशभक्ती असणाऱ्यांची देशावर निष्ठा होती, त्यांच्याकडून आपल्याला दिसते. म्हणजे ही अशी निष्ठा भक्ती असणाऱ्याला त्याची जी मनोवृत्ती असते ती मनोवृत्ती अत्यंत म्हणजे तिथे दैन्यता येतच नाही असा त्याचा अर्थ. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की हा दैन्यातून सुटण्याचा एक मार्ग आहे. हा चांगला मार्ग कुठला? त्यांचं म्हणणं ते राम हे त्यांचं दैवत आहे, त्यामुळे ते म्हणतात रामाविषयी आदर ठेवा, रामाविषयी प्रेम ठेवा. त्या रामाविषयीच्या प्रेमात ओढ असू दे, भक्ती असू दे, निष्ठा असू दे, आत्मीयता असू दे, की तुम्हाला खऱ्या शांतीचा, खऱ्या आनंदाचा, समाधानाचा अनुभव येईल. खरं खरं आहे. त्यामुळे ही भक्ती साकारते. अंतःकरणात भाव हवा तर हे सगळं जमेल. आता ही निष्ठा निर्माण होते. ती काय अशी करण्याची गोष्ट नाही. संतांच्या चरित्र गायनाने आपल्या मनामध्ये ती निष्ठा निर्माण आपोआप होते. एक भगवंताबद्दलचा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि स्वाभाविकच आत्ता म्हटलं तसं धैर्य प्राप्त होतं. मग दुःख बिख्ख काही नसतं, सगळं काय तो आनंदच असतो. आज आपण जरा वेगळंच सगळं पाहतो आहे. स्वार्थासाठी भांडणारे, सत्तेसाठी भांडणारे, किंवा काहीही करून कुठल्याही मार्गानं काही देशहित वगैरे काही नाही, कशाचाही विचार न करणारे, एकमेकांचे पाय ओढणारे आणि असे आपली खुर्ची फक्त 5 वर्ष टिकली की झाली, अशा प्रकारच्या पुढाऱ्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आपण मत देतोच की. पण भगवंताने आपल्याला विश्वास दिला, योगक्षेमम वहाम्यहम, त्याच्यावर नाही आम्ही विश्वास ठेवत. या असल्या कधी पूर्ण न होणाऱ्या आश्वासनांना आम्ही बळी पडतो. आणि भगवंतानी प्रतिज्ञा केली आहे की मी योगक्षेमम वाहीन तुमचा, आणि आम्ही त्याच्या मात्र संत मंडळी त्याच्या भरोशावर आहेत. आम्हाला ते सांगतायत, हाका मारून मारून सांगतायत, पण आम्ही मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, आणि म्हणून अशी सगळी गडबड होते. भगवंताच्या भक्तीचं महत्त्व आपल्याला नीटसं कळत नाही. आणि का कळत नाही तर ते समर्थाचं उत्तर आहे मूर्खपणा, म्हणून कळत नाही. केवळ मूर्खपणा आणि सत्ता संपत्तीची अति अभिलाषा, म्हणून आपल्याला भगवंताचं महत्त्व हे आपल्याला कळत नाही. दुसरं असं की आपली एक गैरसमजूत अशी झालेली आहे की श्रीमंतीतून आपल्याला सगळे उपभोग मिळतात, एक पैसा पाहिजे की बाकी सगळं आपल्याला मिळतं, अशी एक आपली चुकीची समजूत झालेली आहे. सगळ्या ज्या सुखाच्या, संतोषाच्या, समाधानाच्या गोष्टीचा अनुभव आपल्याला हवा आहे तो एकमेव पैशाच्या मार्फत मिळेल, अशी एक आपली भावना झालेली आहे. ती अत्यंत चुकीची आहे. एक पैसा आला की त्या पैशाबरोबर द्वेष आला, ईर्ष्या आले, हे सगळं म्हणजे संघर्ष येतो, अस्वास्थ्य येतो, सगळे हे म्हणतात तसे षड्रिपू आपल्या मागे लागतात. इतकंच कशाला, आपली स्वार्थाची वृत्ती एवढी संकुचित होऊन जाते, आपण दुसऱ्याचा विचार पण करत नाही. याच्या बदल्यात आपली सहनशीलता नष्ट होते, आपल्याजवळ क्षमा राहत नाही, आपल्याजवळ कुणाला काही द्यावं असा औदार्य राहत नाही, दुसऱ्या कुणाचा विचारच आपण करत नाही. या सगळ्यामुळे काय घडतं, त्याचे परिणाम सुखशांती समाधान नाही की मिळत. म्हणून ते सांगतात की उलट आपण त्रासिक होतो, चिडचिडे होतो. इतकं कशाला, सारखं ती काळजी असते ना, त्यामुळे वैताग असतो.
आणि स्वतःही सुखी होत नाहीत आणि दुसरेही सुखी राहत नाहीत. असं फार मोठं नुकसानच आपलं सगळ्या बाजूने होतं. म्हणून समर्थ आपल्याला अगदी कळवून सांगतात की बाबा तुझी ओढ आसक्ती ही सगळी रामाकडे ईश्वराकडे असू दे, बाकी कुठे नको. छान संसार कर, कर्तव्य भावनेनं संसार कर, पण ऐश्वर्याची ओढ ठेवू नको. पैशाकडे तुझा ओढ असायला नको. संपत्तीच्या मागे जाऊ नकोस. अगदी असंच पाहिजे तसंच पाहिजे, काय लौकिक अर्थाने जे मिळायचं ते मिळेल. आयुष्य आराम पाहिजे हे काही बरोबर नाही. आळस वाढतो त्याच्यातून. शरीराला आपण सतत कार्यक्षम ठेवलं पाहिजे. जरा शरीर आपलं कार्यक्षम राहिलं नाही, आळस सुरू झाला, नुसतं लोळत पडावं, ऐशो आरामात पडावं. काय झालं हल्ली या भौतिक प्रगतीने आपल्याला बरीचशी यंत्र आणून दिलेली आहेत. त्यामुळे देहाला कमीत कमी कष्ट असा आपला प्रयत्न असतो. देहाला कष्ट नाही पडता कामा आणि सगळ्या कामं तर झाली पाहिजे. म्हणजे शरीराची कार्यक्षमता आपण कमी कमी करून टाकलेली आहे. त्याचं जे काही परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. ऐश्वर्य मिळतं, परंतु ती ऐश्वर्य भोगण्याची क्षमताच आपल्याला जाते. ते दुबळे पण येतं. सगळं आहे, परंतु आपल्याला ते काही करता येत नाही. म्हणून समर्थानी शब्द वापरलाय, विरामी वासना नसावी. सोन्या हेमधामी, सोन्याचं घर. आणि विराम म्हणजे काय, ज्या घरात विराम राम नाही अशा घरामध्ये राहू नये. नसे राम ते धाम सोडून द्यावे, असं समर्थ आपल्याला सांगतात. खरोखर आहे, अलीकडे अशी एक चुकीची समजूत आपली झालेली आहे, चुकीची कल्पना आपण करून बसलेली आहे की शरीराला काही कष्ट द्यायचे नाहीत. श्रीमंती कशी तर सगळ्याला बाई ठेवायची, सगळ्या कामाला बाई, स्वयंपाकाला बाई. दासगणू महाराज एक गोष्ट सांगायचे आणि म्हणजे जरा थोडीशी आपल्या डोळ्यात अंजन घालणारीच गोष्ट आहे. दासगणू महाराज एक वऱ्हाडातला माणूस होता, श्रीमंत माणूस होता, सावकारच तिथला. आणि तो काय केलं, त्याच्या मुलीचं लग्न ठरवायचं होतं त्याला. तो वऱ्हाडातला सावकार, पण तो आला पैठणला. आणि पैठणच्या सावकाराच्या मुलाला आपली मुलगी सांगून गेला. पूर्वी काय असायचं, पूर्वी पंचक्रोशीतली माणसं एकमेकांना माहिती असायची, त्यामुळे आपापसात त्या पंचक्रोशीतच लग्न व्हायचे. तर आता वऱ्हाडातला माणूस हा इकडे एवढ्या लांब कसा काय आला, म्हणून त्या पैठणच्या सावकाराने, या वऱ्हाडाच्या सावकाराने विचारलं की तुम्ही इतक्या लांब का आलात. तर म्हणजे तुमचं मी नाव ऐकलं होतं, आपण फार श्रीमंत आहात हे मला कळलं होतं. मीही तसाच श्रीमंत आहे आणि माझ्या मुलीला मी अत्यंत लाडात वाढवलेलं आहे. सगळ्या प्रकारची तिला सुख जन्मापासून मी दिलेली आहे. तर माझ्या लेकीला असंच श्रीमंतीत राहता येईल असं स्थळ मला पाहायचं होतं. आणि ते तुम्ही तर गजानंत लक्ष्मी तुमच्या दारी आहे. आणि ते मला कळल्यामुळे जवळपास मला काही एवढ्या माझ्या तोडीचा मुलगा मिळाला नाही, म्हणून मी इतक्या लांब आलो आहे. तुमच्याकडे माझी मुलगी नक्कीच सुखात राहील, तिला कुठल्याच प्रकारचे कष्ट पडणार नाहीत याची खात्री मला मिळाली आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. पैठणचा सावकार म्हणाला, आपण म्हणता तसं सुख माझ्या घरी मिळणार नाही. श्रीमंत आहे, सावकार श्रीमंत आहे, ते मान्य केलं ना त्यांनी. त्यामुळे नोकरांनी सर्व कामं करावी आणि मालकाने गादीवर लोळावं अशी पद्धत माझ्या घरी नाही. तुम्ही ज्या लाडाकोडात तुमच्या मुलीला वाढवलं आहे आणि तुम्ही म्हणताय, तर म्हणे माझी सून पैठणी नेसून सडा सारवण करेल. दर 2 महिन्यांनी मी तिला नवीन पैठणी आणेन, पण सारवण तिलाच करायला लागेल. माझी सून सोन्याच्या घागरीनं पाणी भरेल, पण पाणी भरावंच लागेल. असं त्यांनी आपल्या सगळ्या ऐश्वर्याचं वर्णन केलं. म्हणजे शरीरानेच करण्यासारखं काही काम नसलं. शरीर अकार्यक्षम केव्हा होतं की शरीराला आपण जर कामात ठेवलं नाही, रिकामा वेळ वाढतो. रिकामा वेळ वाढला की मनाच्या दृष्टीने पण तो रिकामा राहतो. म्हणजे शरीराच्या दृष्टीने पण रिकाम पण येतं, दुर्बळ शरीर होतं, मनही रिकामं होतं. परिणाम ठरलेलाच आहे. त्यामुळे हा शरीराचा जो सुखासीनतेचा दोष आहे ना, तो त्यांनी सांगितलेला आहे. हेमधामी विरामी, हे असं सोन्याच्या ऐशोरामाच्या घरात राहायचं आणि राम नसेल त्या घरात राहायचं नाही. ऐशोराम असेल पण राम नसेल त्याचा काय उपयोग. त्यामुळे योग्य प्रकारे शरीराला कामात ठेवणं हे अत्यंत एकदा शरीराला कामात ठेवलं की मनही गुंतून राहतं. इकडे तिकडे मन स्वैरपणे पडत नाही आणि त्यामुळे याची गरज असते. म्हणून समर्थ म्हणतात, विरामी वासना नको.
राम नसेल अशा ठिकाणी राहायची वासनाच नको. अंतःकरणात प्रेम हवं, निष्ठा हवी, आदर हवा, भक्ती हवी. हे सगळं असलं ना की मग रिकामपण नसेलच. मग रिकामपणाचं दैन्य शरीराला मनाला कुठे येणारच नाही. आपोआपच त्या भगवंताच्या भक्तीमध्ये आपलं मन, आपला देह सगळं आपण रमून जाऊ. सगळं समाधानानं जीवन भरून जाईल. म्हणून ते सांगतात दैन्य दुःखाचं नाव राहायचं नाही. त्यासाठी धरी रे मना आदरे प्रीतिरामी आणि नको वासना हे मधामी विरामी. आयशा रामाची वासना नको. सगळं हे जे काही वैभव ऐश्वर्य आहे ना हे खरं नाही. म्हणजे ही काही निजी संपत्ती नाही. पैसा मिळवणं, त्यांनी ऐश्वर्य मिळवणं, वैभव मिळवणं, सगळं घर अगदी मोठ्या सुखसोयीने युक्त करणं ही काही खरी संपत्ती नाही. त्याची वासना नको. सोनं ही चिरंतन राहणारी गोष्ट नाही. म्हणून ते सांगतात हे मधामी विरामी नको. राम मात्र शाश्वत आहे. राम मात्र चिरंतन आहे. त्यामुळे राम असणाऱ्या घराचा विचार करावा. राम असणाऱ्या ठिकाणी आदराने राहावं. रामाबद्दल प्रेम बाळगावं. रामाची भक्ती करावी. रामाचं चिंतन करावं. त्या ह्याला सांगितलं ना नचिकेताला यमदेवानी काय 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 प्रलोभनं दिली. पण तुम्हाला मला यातलं काहीच नको. मला द्यायचं आहे तर परमात्मा प्राप्ती मला हवी आहे. तो देत असतं दे, मला या गोष्टी नको. या ऐश्वर्याला तो भुलला नाही. तीच गोष्ट आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगतात. पुढला 66वा जो श्लोक आहे त्या 66व्या श्लोकामध्ये करी रे मना ध्यान या राघवाचे. आत्ता सांगून झालेलंच आहे भगवंताचे रामाचं हे करायला, आदरे प्रीती रामी करायला. आता सांगताय धरी करी रे मना ध्यान या राघवाचे. हे जे इथून पुढे 66 पासून 76 पर्यंतचे श्लोक आहेत ना ते सगळे गीतेतला जसा 6वा अध्याय ध्यानयोगाचा आहे ना तसा ध्यानयोग शिकवणार आहे. चालला विषय संसारातच. नव्हे सार संसार हा घोर आहे. मना सज्जना सत्य शोधोनी पाहे. संसार म्हणशील ना तर तो घोर आहे बरं का, नाही जमणारा. समर्थ तसे प्रवृत्तीपर विचाराचे आहेत ना. म्हणजे खरं म्हटलं तर आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका असं समर्थांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळे प्रपंच सांगणारे, विज्ञान सांगणारे, त्याचा पुरस्कार करणारे, प्रवृत्तीपर असा विचार करणारे समर्थ आहेत. इतर सगळे जी मंडळी आहेत त्यांनी काही अशा पद्धती सांगितलं समर्थ. म्हणून समर्थ वेगळे आहेत किंवा राष्ट्रसंत आहेत, कर्मयोगी आहेत, लोकांचा विचार करणारे आहेत, जनकल्याण तत्पर आहेत. अशा प्रकारे समर्थांचं आपण वर्णन करतो. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर सगळ्या संतांचं सांगणं एकच असतं. दिसायला शब्द वेगळे असले तरी सुद्धा सांगतायत एकच. सगुणोपासना करायला सांगतायत, नामस्मरण घ्यायला सांगतायत, सगळे भक्तीचा मार्गाने जायला सांगतायत. अगदी बरोबर आहे. कोणीच आपल्याला संसार सोडा असं सांगितलेलं नाही आहे. पण संसार जे वैराग्य गुंडाळून ठेवा असं पण नाही ना सांगितलेलं. त्यामुळे काय नेमकं करायचं, प्रपंच करता करता परमार्थ कसा करायचा या दोन्हीचा विचार आपल्याला करायचा आहे. पण पहिल्या ओळीमध्ये सांगतायत नव्हे सार, नव्हे सार संसार हा घोर आहे. आत्ता आपण असा विचार केला की सगळे संत काय सांगतात तर संत दिसती वेगळं आले परिते स्वरूपी मिळाले ही गोष्ट खरीच आहे. वेगवेगळं असं वाटतं पण तसं नाही, सांगायचं एकच. मग समर्थ आपल्याला अगदी नेटका प्रपंच करायला सांगतायत. पण त्याबरोबर सांगतात ज्याचं ऐहिक धड नाही त्याचं परत्र पुससी काही. ज्याला प्रपंच नीटपणाने करता येतो ना त्यालाच परमार्थ करता येईल. कारण नाही तर हे ज्याला हे साधं आपलं संसार करता येत नाही तो परमार्थ कुठला नीट करणार. म्हणून प्रपंच करता येत नसेल तर मग ही ईश्वर भक्ती मोक्षप्राप्ती हे पण काही जमणार नाही किंवा ह्याच्यातलं काही सुख लाभणार नाही. हे करावं असं वाटणारी करता येणार नाही. म्हणून संसार न करता येणं, नीटपणे संसार न करता येणं हा दुबळेपणाच आहे. तो नीटपणे झालाच पाहिजे. प्रपंचात पडलो ना आपण तो नीट करायलाच हवा. मग तो नीट केला तर परमार्थ पण आपल्याला नीट साधेल असं समर्थांचं सांगणं आहे. ते बरोबरच आहे. जसं आहे की परमार्थांमध्ये ज्या काही मगासपासून आपण निष्ठा, श्रद्धा शब्द वापरतो आहे हे सगळं परमार्थासाठी लागतं, बरोबर आहे. पण बुद्धी पण लागते, प्रयत्न पण लागतात, धैर्य पण लागतं, आत्मविश्वास पण लागतो. हे सगळं जसं परमार्थात लागतं तसं प्रपंचात पण लागतं. प्रपंचात पण सगळे गुण लागतात. कुशलतेनं करावं लागतो, कसं तरी करून नाही चालत. प्रपंचाचा नेटका व्हायला हवा असेल तर हे सगळे गुण हवेत. परमार्थात पण हवेत आणि प्रपंचात पण हवं. दुसरं असं की समर्थ आपल्याला सांगतात प्रपंच मूळचाच नासका.
मुळातच प्रपंच काही चांगला नाही आणि मग तो आपल्याला करायचंच आहे म्हणून करावा नेटका, आधी मुळात नासका, पण आपल्याला करायचं आहे ना, मग तो करताना कसा करावा, तर तो नेटका करावा. नेटका करता फिका होत जातो. तो नेटका करता करता आपलं त्याच्यावरचं प्रेम कमी व्हायला लागतं. मग प्रपंच करता करता सुद्धा आपल्याला परमार्थ करता येतो. प्रपंच करताना सुद्धा आपल्याला वेळ बाजूला करता येतो, काढता येतो परमार्थासाठी. पण आधी काय करायचं, तर तो मान्य करायचं की हो ते म्हणजे खरं सुख नाही, तो नासकाच आहे, ते काही सार नाही आहे. पण नासका असला तरी तो नेटका करायचा आहे आणि तो नेटका करता करता हळूहळू त्याच्यावरचं प्रेमही कमी करायचं आहे. मुळात असार आहे, मग असार आहे तर त्यात रस घेऊ नये, असारच आहे ना म्हणून त्यात रस घेऊ नये. पण का होतं त्याच्यात रस वाटतो, आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. पुन्हा आपल्या मुलांची मुलींची वेळेवर लग्न व्हावी तसं आपल्याला वाटतंच, त्यामुळे त्याच्यातली आसक्ती आपल्याला आहे. माणूस म्हटला की तो आसक्त होतोच. पण हा असं जरी असलं तरी त्या संसाराचा घोर म्हणजे काय, भीतीच ना, की तो जो आहे तो घोर आहे. त्यामुळे संसाराचा घोर लागतं. संसाराची आसक्ती म्हणजे चिंता, तो घोर लागू नये. खरोखरच होतो असाच आहे संसार, त्यामुळे त्याची अशी घोर चिंता लागणारच. असतंच ना, जन्माला आलं की त्या मुलाचं शिक्षण आहे, मुंज आहे, लग्न आहे, सगळ्या संसाराच्या ज्या गोष्टी आहेत, बाळणपण आहे, योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टी व्हायला हव्या आहेत, वृद्धापक आहे, औषध आहेत, सगळं हे सगळं चक्र आहे. जन्मापासून मरेपर्यंतच्या चक्रामध्ये माणूस अडकतो. आता हे सगळं मान्यच करावं लागतं, खरीच गोष्ट आहे. आपल्याला आवडतं की नाही हा काही विषय नाही, सगळ्यांचा अनुभव आहे आणि सगळेजण याच पद्धतीनं त्या जीवनाच्याकडे जात असतात, तसंच चाललेलं असतं. आणि त्यामुळे समर्थाने संसारा घोरच आहे, पण टाकताही येत नाही आहे. आत्ता म्हटलं तसं मुळात नासका आहे पण नेटका करायचा आहे, तसं ठीक आहे घोर आहे, पण घोर असला तरी टाकून द्यायचं नाही आहे, करायला हवाच आहे. असं आहे की समजा सोडला, कितीतरी उदाहरणं असतात की संसार सोडतात, रानात जातात, पण तिथे संसार उभा करतात, मग काय उपयोग. मग तिथे सुद्धा कुटी बांधायची, मग काय दूध म्हणून गाय आणायची, झालंच ना. मग या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू करतात. त्यामुळे इकडे बायका मुलांचा सुटत नाही, तिकडे वनात गेलं तरी तिथलं सुटत नाही. त्यामुळे संसार हा घोरच आहे, तो मागे लागतोच. ती कार्यवाही कशी करावी त्याचा विचार आपण करावा. अगदी याही क्षेत्रात विचार करायला लागलं तर त्या प्रपंचामध्ये ज्या त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टी असतात, अगदी संन्यास घेतला तरी तिथेसुद्धा वाद असतात, तिथेसुद्धा भांडणं असतात, तिथेसुद्धा सद्गुरूंबरोबर सत्शिष्यांशी सुद्धा एकमेकांशी जमत नाही, असं सगळं आहे. म्हणजे माणसं एकत्र आली की त्या ठिकाणी हे सगळं होणार. म्हणून संसाराला त्यांनी घोर म्हटलं, असार म्हटलं, हे अगदी बरोबरच आहे. पण आपल्याला प्रयत्नाने हे सगळं समजून घेता येईल की असं असूनसुद्धा जर आपल्याला तो करायचाच आहे तर तो नेटका कसा करावा, त्याच्यातलं सार कसं शोधून काढावं आणि करता करता तो फिका कसा करावा आणि प्रपंच करता करताच परमार्थाकडे कसं जावं, किंवा संतांनी प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळी करताना प्रपंचाला कसं किती मूल्य दिलं आणि परमार्थाला किती मूल्य दिलं याचा विचार करावा. असं सगळं आपल्याला समर्थ करायला सांगतात. ते म्हणतात हे सगळं प्रयत्नाने समजून घेता येईल, प्रयत्नपूर्वक समजून घ्या. मात्र समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सत्य आपल्याला कळण्यासाठी, नेमकं काय आहे ते कळण्यासाठी अगदी नित्यानं निष्ठेनं दीर्घकाळ आपल्याला प्रयत्न करायला हवे, न थकता प्रयत्न करायला हवे. असं आज कळलं आणि उद्या जमलं असं नाही होणार. काही वेळा असं होतं की कळलं असं वाटतं पण प्रत्यक्ष कळलेलं नसतं. त्यामुळे यासाठी आपल्याला अगदी दीर्घ प्रयत्न करावे लागतील, सहज नाही आहे प्राप्त होणार. बरं असं जरा वाटलं की खरं आहे, अरे वा प्रपंचातही सुख आहे, तर तो भ्रम असतो, तो काही सुखबिख नसतं. म्हणून आपल्याला आपले विचार पुन्हा पुन्हा तपासून घ्यावे लागतात, शोधून पाहावे लागतात. जसं असतं ना खरं सोनं आणि नुसतंच आपल्याला बाजारात किती हल्ली वेगवेगळे दागिने अगदी हुबेहूब दिसणारे मिळतात, पण खरं आणि खोटं आपल्याला कळलं पाहिजे. नुसतंच चकचकीत दिसणारं असतं, मग त्यातला फरक हातात घेतलं की लगेच आपल्याला कळतं. तसं म्हणे आहे की दिसायला असं दिसणार रे वा, तसं नाही. प्रपंची सुखी झाला ऐसा देखिला ना ऐकिला. त्यामुळे प्रपंच जसा आहे तो ठीक आहे, असार तर असार, पण तो करायला हवा ना.
मग तो आपण कसा करावा, त्याच्यात न गुंता किती करावा, किती मूल्य द्यावं, किती वेळ द्यावा, किती त्याच्यातून बाहेर यावं, हा सगळा दीर्घकाळ प्रयत्नाने विचार करावा असं ते आपल्याला सांगतात. उगाच आपलं काहीतरी सवयीनी, दुर्बलतेने, आळसाने चुकीचं करायला जाऊ नये. आपल्याला जे व्हायला हवं आहे ते नीटपणे व्हायला हवं असेल तर अशा पद्धतीने करावं, हे सगळं समजलं पाहिजे. समर्थांचे हे समर्थांनी 20 शब्द, ज्यांनी विष खाता पुढे सुख कैसे, त्यांनी 20 शब्द वापरला आहे. म्हणजे व्यसनामुळे जे दुष्परिणाम होतात ते त्यांनी म्हटलं की त्या सवयी मोडता येत नाही. आपलं पण तसंच आहे की आपण त्याच्यात अडकलो आहे, त्यामुळे आपल्याला तिथून जाता येत नाही. असं ना, अगदी दमेकरी जरी असला तरी तो व्यसन सोडत नाही, सुटतच नाही त्याचं. एकाने काय होतं असं म्हणून तर करतोच. त्यामुळे समर्थांनी 20 शब्द वापरले. विष खाल्ल्यावर काय होणार, सुख कुठलं मिळणार, तसं म्हणतात संसाराचं स्वरूपही या विषासारखं आहे. विष खाल्लं की सुख नाही, तसं संसारातच फक्त रमायचं म्हटलं तर सुख नाही. आपल्याला जर सुख हवं आहे, बरं असं आहे ना, तो विषाचा स्वभावही मोठा विचित्र आहे. जर एखादी म्हणजे व्यसन चांगल्या गोष्टीचं का नाही हो लागत, जे श्रेयस आहे, जे हितकर आहे त्याची सवय लागावी ना, ते नाही लागत. काहीतरी विपरीत गोष्टीचीच सवय आपल्याला लागते. दूध पिण्याचं व्यसन लागायला काय हरकत आहे, नाही लागणार. चहाचं व्यसन लागतं, चहा म्हटलं की त्याचं आपण व्यसन म्हणतो. दूध प्यावं पण त्याचं नाही व्यसन लागत. व्यसन म्हटलं की दारुडे असं आलं, दारू आली तर दारुडे असतात ना, भोवताली त्यांना दिसतं. ते जेव्हा होशमध्ये असतात तेव्हा त्याला दिसतं की भोवताली किती जीवनाची यामुळे परवड झालेली आहे, हे दिसत असतं. पण तरीही म्हणजे प्रत्यक्ष पाहत असूनही ते काही आपल्यामध्ये सुधारणा करत नाहीत. हे सगळं आसक्तीचं आहे. आसक्तीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आसक्तीमध्ये आता व्यसन आणि हे सगळं आपल्या संसाराला लावायचं आहे, तर व्यसनासारखं आपण त्या संसारात रमायचं नाही आहे. त्या संसारातलं जे काही आहे सुख दुःख ते बाजूला ठेवायचं आहे. नुसतं जर संसारात रमलं, कितीही ती ऐश्वर्य श्रीमंती असली तरी केवळ सुख संसारात रमलं तर आपल्याला दुःख काय हाताशी येईल. पण संसार करता करता परमार्थाचा विचार केला तर आपण काहीतरी विचारी आहोत, विवेकी आहोत आणि समर्थ सांगतात त्याप्रमाणे आपल्याला काहीतरी करता येतं असं होईल. काही गोष्ट आहेच, संसारात आपण जे जे आपलं म्हणतो असतं का हो, ते आपलं काही नसतं. खऱ्या अर्थाने कोणी नसतं आपलं. सगळा पैसा आपला नाही, मुलं बाळं आपले नाही, शेजारी आपले नाहीत, काही आपलं नसतं. सगळं जे आहे ते थोड्याफार स्वार्थाच्या संबंधाने आपलं असतं. बरोबर गोडवा असतो, बरोबर जिव्हाळा दाखवतात, ते सगळं असतं. पण प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा काही नसतं. त्यामुळे आणि हे सगळं आपल्याला माहीत असतं. असं असलं तरी देखील ती जी आसक्ती आहे ती सुटत नाही. म्हणून पुन्हा समर्थ आपल्याला सांगतात. एकदा धर्मराजांनी नारदांना विचारलं होतं की संसारात राहून सुख कसं मिळेल. धर्मराज युधिष्ठिरांनी नारदाला विचारलं की प्रपंच तर करायचंच आहे, प्रपंचात पण राहायचं आणि सुख पण मिळालं पाहिजे, तर काय करायला हवं. नारदाने छान उत्तर दिलं. नारद म्हणाले, मातरहा पितराहा बांधवाहा सुहृदाच. सगळे आई वडील बांधव सुहृद म्हणजे मित्र सगळे. यत् कुर्वन्ति यदिच्छन्ति चानुमोदेन निर्ममहा. हे जे सगळे जण आहेत, घरातली वडीलधारी मंडळी असू देत, मित्र परिवार शेजारी सगळे आपले इष्ट मित्र, जी ती सगळी माणसं, आपल्या सहवासात येणारी सगळी माणसं जे काही करतील आणि जे काही वागतील, जे काही म्हणतील ते मानायचं, सगळ्यांना ठीक आहे म्हणायचं, तर संसार सुखी होईल. नारदांनी उत्तर दिलं आहे धर्मराजाला. कसं म्हणायचं, निर्मम भावनेनं म्हणायचं की ते जे काय करतील त्याला सगळं ठीक आहे, छान. आणि निर्मम भावना, ते माझं नाही आहे, ते काय म्हणतील त्याला हो म्हणायचं. लक्षात असं घ्यायचं, भावना कशी आहे, करा काय हवं ते असं नाही म्हणायचं आहे. निर्मम भावनेनं सभोवतालची सगळी मंडळी जे करतील ते याच प्रमाण असं म्हणून निर्मम भावनेने राहिलं तर नारद म्हणतात प्रपंचात राहून सुख मिळेल. आता प्रश्न तिथेच आहे, आपण सगळ्याला हो म्हटलं तर ते तसं कसं होणार, तसं होत नाही. त्यामुळे
कितीतरी वेळा घरातली मंडळी किंवा अन्य कुठली मंडळी आपल्याला, आपण दरवेळेस आपल्याला त्यांचं वागणं आवडेल असं नाही. त्यामुळे समजा आपण म्हटलं अगदी ठीक आहे असं म्हटलं तरी त्याच्यात तो दांभिकपणाच वाटेल. ते काही मनापासून असं बरं असू दे, नको आहे ना तुम्हाला, नको असं म्हणतो, ते काही मनापासून नसतं काही. तर अशा गोष्टी होतात. त्यामुळे थोडक्यात काय, तर कुठल्याही गोष्टीचा म्हणजे अशी जेव्हा वेळ येते ते आपण काय त्याचा अर्थ की कुठल्याही गोष्टीचा आग्रह धरायचा नाही. आपण आपलं म्हणजे निषेध पण नोंदवायचा नाही, आग्रह धरायचा नाही, काहीच नाही. आपल्याला काय हवं आहे त्याचा हट्ट धरायचा नाही, निषेध नोंदवायचा नाही, कुठे मनाचा तोल जाऊ द्यायचा नाही, कुठला विपरीत किंवा असा शब्दही आपल्या तोंडून येता कामा नये असा प्रयत्न करायचा. त्याला निर्ममता म्हणायला हवं, जे आहे ते स्वीकारणं. तर तसं तर होत नाही ना. त्यामुळे नारदांनी उत्तर दिलं म्हणून ठीक आहे, पण सर्वसामान्य तुम्हा आम्हाला काही हे जमणारी इतकी निर्ममता आपल्याला जमणारी नाही. पण समजा ही जमली तर मात्र संसाराचा घोर राहणार नाही. होईल प्रपंचपणा होईल, त्याची काही चिंता वाटणार नाही. संसार आपला व्हायचा ते एक साधन म्हणजे परमार्थाला सुद्धा उपयोग होणारा संसार होईल. जर असं निर्ममतेनं आपल्याला ओके सगळं ओके आहे ठीक आहे असं जर सारखं आपण म्हणू शकलो तर मग तो घोर राहणार नाही. म्हणजे परमार्थाला सुद्धा प्रपंचाचा अडथळा येणार नाही असं घडेल. पण खरं तर संसाराची आसक्ती सोडायला सांगता येते, हे महत्त्वाचं आहे. सुटत नाही संसार ही पण तितकीच गोष्ट महत्त्वाची आहे. सोडावं लागतं, संसार सुटणार नाही. आधी मुलाबाळांचं करत असतो, मग थोडी निवृत्ती आल्यावर मग नातवंडांचं करावं लागतं. सगळ्या गोष्टी आहेत ते सुटत नाहीच आपलं, पण हळूहळू त्याच्यातून सोडवणूक आपल्याला करावी लागते. अगदी वानप्रस्थी संन्याशीसुद्धा प्रत्यक्ष काही वनात जायला नको आहे किंवा प्रत्यक्ष काही संन्यास घ्यायला नको आहे, त्या वयामध्ये आल्यानंतरसुद्धा आपल्याला शरीर रक्षण या गोष्टीसाठी सुद्धा या थोडीफार जी काही आसक्ती, मला हेच लागतं, मला असंच लागतं, मला हे चालणार नाही, अशा सगळ्या गोष्टी आपण करतोच की. त्यामुळे आसक्ती न वाटणं हे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत हे सगळं असं होत आहे. म्हणून समर्थ म्हणत आहेत की याच्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे, करी रे मना ध्यान या राघवाचे. काय करायचं तर राघवाचं ध्यान कर, तर हे तुला जमेल. उपाय एकच आसक्तीवरचा, ते संसाराची जी आसक्ती आहे या संसाराच्या आसक्तीवरचा उपाय एवढा एकच आपल्याला आहे. नव्हे सार संसार हा घोर आहे हे तर आपल्याला कळलं. पुढे म्हणणार मना सज्जना सत्य शोधोनी पाहे, मग सत्य शोधायचं आहे. विष खाता पुढे सुख खायचे, संसारालाच तरी म्हटलं आहे. एकदा विष खाल्लं की काय त्याचे परिणाम व्हायचे ते होणारच. त्यामुळे तेव्हाच आपल्याला आसक्ती सोडली पाहिजे. त्याला उपाय एकच, करी रे मना ध्यान या राघवाचे. ध्यानानं स्थिरता येते. मी मगाशी म्हटलं की इथून पुढले 10 श्लोक आपल्याला ध्यानाच्या अभ्यासाचे करायचे. त्यामुळे आता करी रे मला ध्यान या राघवाचे म्हणत आहे. मगाशी आपल्याला आदरे प्रीती रामी धरायला सांगितले. भगवंताबद्दलचं आदर आणि प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण व्हावं. आता आपल्याला त्याचं ध्यान करायचं आहे. ध्यानामध्ये चिंतन आहे, एकाग्रता आहे, रोजची ठराविक वेळ, ठरलेली जागा असं असायला हवं असं आपण म्हणतो आहे. ध्यानाचा एक अभ्यास आहे आणि या रामाचं ध्यान करावं असं समर्थ सांगतात. खरं आहे, शरीराचं आरोग्य चांगलं राहायला जसं आपण नित्याने काही व्यायाम करावा, प्राणायाम करावा असं म्हणतो, तसं मनाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मनाचा क्षोभ होणार नाही, हे मनाचे षड्रिपू त्रास देणार नाही, तर राग आपल्याला येणार नाही असं वर्तन आपल्याला करावं लागतं. त्याच्यासाठी काय हवं तर गीता सांगते, समर्थ सांगतात की त्याचा आहार त्याला द्यायला पाहिजे. साधा आहार शरीराचा जसं आपल्याला कळतं की त्याला साधा आधार दिला तर तसं ह्याचा साधा आहार म्हणजे ध्यान करावं. मनाचा आहार येतो. कोणतीही गोष्ट जी आहे ती अशी लगेच मिळत नाही. ध्यान ही गोष्ट काही आता उद्यापासून मी ध्यान करणार म्हणजे काही लगेच ध्यानाचा अभ्यास आहे, त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याचा सराव करावा लागतो, लगेच नाही मिळणार. कुठली गोष्ट परमार्थातली कुठलीच गोष्ट घाईने करून चालत नाही. तो का म्हणे येथे नाही चालत तातडी करून चालत नाही. अंतःकरणात आपल्या भक्ती उत्कटपणानं यायला हवी असेल तर त्यासाठी भगवंताचं ध्यान करायची सवय करायला हवी. म्हणजे मग हळूहळू बाकी सगळ्या आसक्ती सुटतील. एकदा त्या ध्यानाची आपल्याला आसक्ती वाटायला लागली की मग बाकी सगळं आपल्याला विस्मरण होईल, बाकी काही नको. आणि ती वेळ झाली
की बरोबर आपण ध्यानाला बसू, सगळ्यापासून आपल्याला अलिप्त राहता येईल, प्रसन्नता वाढेल, हा अनुभव आपल्याला मिळेल. संसाराला समर्थाने ना एक शब्द वापरला, म्हणजे ध्यान करायचं कसं, तर ते म्हणतात संसार म्हणजे महापूर. संसार कसा आहे माहिती आहे का, महापूर आहे. त्या पाण्यामध्ये, महापुरामध्ये जलचरे अपार. संसाररूपी महापुरात जलचरे डंखू धावती विखार काळ सर्प, आणि ते चावायला येतात. आता संसाररूपी पाण्यामध्ये अशी कितीतरी मंडळी आहेत की जी आपल्याला त्या संसारामध्ये डंख करायला येतात. आशा आहे, ममता आहे, क्रोध आहे, काम आहे, वगैरे वगैरे. आणि हे सगळेजणं पुन्हा पुन्हा येतात. म्हणजे एकदा बाबा दिलं आणि भागलं असं होत नाही. त्यामुळे मग या संसारात राहणारे हे काही प्रगती करू शकत नाही. मग या संसार चक्रातून सुटण्यासाठी काय केलं पाहिजे. संधी तर मिळालेली आहे, नरदेह मिळाला आहे, त्यामुळे संधी मिळालेली आहे. एकच एक मार्ग आहे, विवेकाने, विचाराने आपल्याला भगवंताचं ध्यान करता आलं पाहिजे. ते केलं, ते नसेल तर काय घडेल हे माहितीच आहे. जन्ममृत्यूचं झाडगाडगं चालूच आहे, त्याच्यात आपण अडकू. ये कमरे ये करीते रीते मागुते भरते, हे चालूच राहणार आहे. भरतेही होते रीते, काला सारखं एका पाठवाडीत चालू राहतं, त्यामुळे काहीच करणार. पण जर विवेक करायचा असेल, विचार करायचा असेल, भगवंताचं ध्यान करता आलं तर मात्र आपल्याला याच्यातून मार्ग निघणार आहे. हळूहळू धीरे धीरे का होईनाही निघेल. म्हणून ते सांगतायत कुठलीही गोष्ट चांगली काय वाईट काय योग्य अयोग्यतेची आपण दखल घ्यावी. 3 गोष्टी त्याच्यासाठी दासबोधांनी पण आपल्याला सांगितलेले आहेत, ते आठवण करून द्यावे. शास्त्र प्रचिती हवी, गुरु प्रचिती हवी आणि आत्मप्रचिती हवी. शास्त्राने काय सांगितलं आहे, सद्गुरूंनी काय सांगितलं आहे, आणि त्याचा आपल्याला पण अनुभव आहे ना. काय आहे सांगतं शास्त्र, सांगतं श्रेयस काय ते कर, हितकारक काय ते कर, प्रेयस नको. म्हणजे याचा अर्थ असाच आहे की काय स्वीकारायचं, काय योग्य आहे ते मला कळलं पाहिजे. सद्गुरू तेच सांगतात, आणि तोच अनुभव आपल्याला स्वप्रचिती आहे, जी मी विवेकाने तो अनुभव आपल्याला आला पाहिजे. संसार घोर आहे हा अनुभव आपल्याला यायला, वरच्या सोंगाला भुलायचं नाही. ते ठीक आहे, आधी आपण सांगून टाकले की तो प्रपंच करायचा, तो आहेच घोर, पण तरी त्याला नेटका करायचा आहे, आणि नेटका करून त्याला फिका पण करायचा आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून ते सांगतात नुसतं याला घाबरायचं नाही. नाहीतर कडू विष वाटे गोड गोड, जसा गोड परमार्थ वाटे कडू असं होईल ना. आपलं तसं झालं आहे, संसार कडू आहे तो गोड वाटतो आहे, आणि परमार्थ खरं म्हणजे गोड आहे पण तो कडू वाटतो आहे. आता त्याला काय करायचं असं झाल्यामुळे, म्हणून ध्यान धरावं. रामाच्या ध्यानाने आपल्याला प्रपंच पण गोड लागेल आणि परमार्थात पण गोडी निर्माण होईल. आधी देवाशी ओळखावे, मग अनन्य भावे भजावे. क्रम दिलेला आहे, आधी देवाशी ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. आणि ते भजावं म्हणजे काय, तर ते मात्र अखंड. हाताने प्रपंचाची कामं करायची असतील ती करावी, पण ध्यान मात्र राघवाचं धरावं, रामाचं धरावं. दासबोध सांगतो सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. सार काय असार काय ते संत संगतीने धरावं, आणि सगुणाच्या ध्यानात राहावं, त्या रामाचं ध्यान करावं, आपोआप आपली कामं होतील. आता हे समर्थाने रामाचं ध्यान करावं सांगताना तो कसा आहे, त्याची उदारद्रष्टा आहे, साक्षी आहे, सर्वोत्तम आहे, मुख्य देव आहे, वगैरे वगैरे दिल्या. दाशरथी रामाचा पण विचार करायचाच आहे, पण दाशरथी रामाचा विचार करायचा सगुण रूपातल्या आपल्या आत्मारामाचा पण विचार करायचा. कोणाचं ध्यान धरायचं आहे, सगुण रूपासाठी दाशरथी रामाचं ध्यान जरूर धरावं, पण आपल्यातला जो आत्माराम आहे त्याचाही विचार करावा. त्या सगुण रूपाचं ध्यान करायला समर्थ सांगतातच आहे. सगुण रूपाचं ध्यान करायला आपल्याला काहीतरी असतं ना समोर, त्यामुळे ते आपल्याला पटकन जमतं, तिथे मन आपलं एकाग्र होतं. स्वाभाविक आहे, पटकन त्या एकाग्रतेने आपल्याला तो आनंदाचा अनुभव घेता येतो. पण ध्यानधारणा ध्येय याचं पण विचार करायलाच हवा ना. ज्याचं ध्यान करायचं आहे तो म्हणजे मी एकच आहोत इतकं अद्वैत सांगण्याचं काम पण व्हायला पाहिजे. त्या आत्मारामासाठी हा अनुभव घ्यायचा आहे.
म्हणून ध्यान करायचं आहे. म्हणजे करी रे मना ध्यान या राघवाचे, आतलं चैतन्य, आतला खरा मी, इथपर्यंत आपल्याला प्रगती करायची. आता इथे इथून पुढे सगळे जे श्लोक आहेत ते मी मगाशी म्हटलं ध्यानाचे आहेत. आणि त्याचं जे अखेरचं म्हणजे 4 ओळीतली अखेरची ओळ प्रत्येकाची आहे, ज्याला पालुपद म्हणतो, ते प्रभाते मनी रामचिंतित जावा असा आहे. आता प्रभातेचा अर्थ आपण 3ऱ्या श्लोकातच पाहिलेला आहे की आपल्या आयुष्याच्या प्रभातीच आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळे आयुष्याच्या प्रभाती, आता आपण आयुष्याच्या उत्तरेला आलेलो आहोत, तो भाग वेगळा, परंतु प्रभातेपासून म्हणजे बालपणापासून भगवंताचं ध्यान करावं, भगवंताचं नाम घ्यावं, त्याचं स्मरण करावं, त्याचं चिंतन करावं असं समर्थ सांगतात. समर्थांच्या समोर 12-14 वर्षाची मुलं होती, त्यांना तयार करायचं होतं. ते महंत त्यांच्यासमोर होते. त्या महंतांना तयार करण्यासाठी त्यांना प्रापंचिकांपेक्षा या मुलांना प्रभाते मनी रामचिंतित जावा सांगायचं होतं. पण आधीच्या 2 श्लोकामध्ये 65 आणि 66मध्ये प्रापंचिक असलेल्या तुम्हा आम्हाला आदरे प्रीती रामी धरावी आणि ध्यान राघवाचे करावे, या 2 गोष्टी सांगितल्या आहेत. आता इथून पुढे ध्यानाचा जो अभ्यास आहे तो आपण पुढल्या मंगळवारी करूया. धन्यवाद.